मला कोणी आणून देईल का माझ्या लेकाला? आता त्यांनी वेळ टाकलेली म्हणजे कोर्टात त्यांनी वाद करून घेतली म्हणजे ज्यांचं कसं झालं माहिती आहे का, त्यांचं ऍक्सिडेंट झाल्यावर इमिजिएट त्यांचे नेते आले पण हे होते ना त्यांचे प्रकरणाला एवढं गांभीर्यच नाही मिळालं आणि आम्ही लोक त्या दिवशी आलो, मग थोडीशी मीडिया चालली नाशिकला इकडे तेव्हा थोडं याच्याने काय होणार नाही तुमचं, पण एक तेवढीच आमची मदत आम्ही आमदार साहेबांकडून त्यांच्यातर्फे आहे मदत, शासनाची मदत आहे ती आपली येणारच. आता त्याच्यात चालू आहे आमचा प्रयत्न आणि त्यांना पण आपण शिक्षा बोलून गेलो आम्ही काहीतरी करणार म्हणजे. मागच्या 18 तारखेला घटना घडली. ही मांड्यावरनं साई पालखी निघते आहे. त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन 3 तरुण येथील मांड्यामधील यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट म्हणजे 2 ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर त्यांचा जो आक्रोश होता त्या हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार, कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही, परंतु ते हलकं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून 2-2 लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा, ज्या 2 लहान मुली आहेत, मला वाटतं रवींद्र पाटील ह्या युवकाच्या 2 मुली आहेत लहान, त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली आहे. एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोक राहतात, आपण काहीतरी त्यांचं देणं लागतं, ह्या हिशोबाने त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली आहे.